MDAचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। MDH आणि काय उपाययोजनाबाबत आपण काय सांगा? नाही, मी त्या दिवशीच येणार होतो सोमवारी, परंतु काय झालं, मला बाकी माझ्या मान्सूनपूर्व आढावा बैठका म्हणजे या अनुषंगानेच बैठका होत्या आणि मला सातारमध्ये उशीर झाला, त्यामुळं इथं यायला मला 100% अंधार झाला असता। आमदार महोदयांनी मला सांगितलं की आबा तर तुम्ही येऊन पोचायला अंधार होईल आणि मग काहीच बघता येणार नाही। मी कालच रात्री मुंबईवरनं आलो आणि आज आवर्जून या मान्सूनपूर्व पावसानं किंवा अवकाळी पावसानं जे नुकसान आपल्या फलटण तालुक्याचं झाले हे नुकसान पाहण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की असा पाऊस मागच्या अनेक वर्षात, मान्सूनपूर्वी असा पाऊस मागच्या अनेक वर्षात झाला नव्हता। तो प्रथमच आपल्याला सगळ्यांना अनुभवायला मिळाला आणि या पावसाचं वैशिष्ट्य असं की संपूर्ण महाराष्ट्रभर हा पाऊस बऱ्यापैकी कमी अधिक प्रमाणात पडलेला आहे। विशेषतः कोकणची सगळी सिंधुदुर्ग ते पालघर, नाशिक जिल्ह्यातले काही जिल्हे, नाशिक विभागातले काही जिल्हे, त्याचबरोबर मराठवाड्यातले काही जिल्हे, विदर्भातले काही जिल्हे आणि आपला सगळा पश्चिम महाराष्ट्र, या साधारण या ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस पडला आणि बाकी कमी अधिक प्रमाणात हा राज्यामध्ये पाऊस पडला। यामुळं शेतकऱ्यांचं पिकाचंही नुकसान झालं आहे, त्यांच्या शेतीचंही नुकसान झालं आहे। जनावरं होती ती जनावरंसुद्धा यामध्ये काही शेतकऱ्यांची दगावली, काही घरांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। ज्या आपल्या शासकीय ज्या सार्वजनिक मालमत्ता आहेत, मग आता ज्या पुलावर उभं राहिलो अशा पद्धतीचे पूल असतील, काही बंधारे असतील, रस्ते असतील, मग ते जिल्हा परिषदेकडचे आमचे ग्रामा किंवा इतर जिल्हा मार्ग असतील, PWDचे रस्ते असतील, या एकूणच सार्वजनिक मालमत्तांचं सुद्धा, अंगणवाड्या असतील, शाळांच्या खोल्या असतील, याचं सुद्धा नुकसान त्या ठिकाणी झालेलं सर्वदूर आपल्याला बघायला मिळतं। आपल्याला कदाचित आपण वाचलं असेल, पहिलं पाऊस सुरू झाल्यानंतर मी 2 दिवसांमध्येच विभागीय कमिशनरना माझ्या विभागामार्फत आम्ही आदेश दिले की तातडीनं आपण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे किंवा जे आपत्ती ज्यांच्यावर आली त्याचे पंचनामे आपण तातडीनं त्या ठिकाणी करा, अशा पद्धतीनं आदेश दिले। त्याच्यानंतर राज्याचे आपल्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सुद्धा या संदर्भातले अतिशय कडकपणानं निर्देश हे दिलेले आहेत आणि आपण बघताय की आता पाऊसच होता, आता फलटणमध्ये साधारण 24, 25, 26 या 3 दिवसामध्ये पाऊस झाला। या 3 दिवसातली पावसाची जर सरासरी बघितली तो जो शासन निर्णय किंवा निकष आहे, साधारण 24 तासामध्ये 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला तर ती अतिवृष्टी समजण्यात यावी। त्या पद्धतीनं फलटण तालुक्यामध्ये जी सगळी मंडळं आहेत, महसूल मंडळ, या सगळ्या मंडळांमध्ये 65 मिलीमीटरपेक्षा अधिकचा पाऊस झालेला आहे। मुळामध्ये मान्सूनचा पाऊस साधारण 350ची सरासरी आहे फलटण तालुक्याची, परंतु यावेळेला या 3 दिवसामध्ये 365 मिलीमीटर पाऊस हा फलटण तालुक्यात त्या ठिकाणी झालेला आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतोय। याचबरोबर मान खटावचं सुद्धा नुकसान हे त्या ठिकाणी झालेलं आहे। बाकी तालुक्यांचं आता वाईमध्ये सुद्धा सगळ्या मंडळांमध्ये 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे। त्यामुळं जिल्ह्यामध्ये सगळीकडं, म्हणजे मी काही कुठल्या तालुक्याचं नाव घेतोय असं नाही, परंतु अधिकचं नुकसान फलटण, मान, खटाव या तालुक्यांमध्ये नुकसानीचं प्रमाण इतर तालुक्यांच्या तुलनात्मक हे त्या ठिकाणी जास्त झालेलं आहे। त्या पद्धतीने जवळपास जिल्ह्यामधले, काल पालकमंत्र्यांनी सुद्धा आपल्या जिल्ह्याचा आढावा घेतलेला आहे आणि जवळपास 80% पंचनामे हे पूर्णत्वाला त्या ठिकाणी गेलेले आहेत। राहिलेले पंचनामे सुद्धा जे काही 20-25% कमी अधिक असेल थोडंफार, ते पंचनामे सुद्धा त्या ठिकाणी आमचं प्रशासन, आमचा महसूल विभाग असेल, कृषी विभाग असेल, आमची जिल्हा परिषद असेल, हे तिन्ही विभाग फील्डवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून त्या पद्धतीनं पंचनामे आपण करतोय आणि हे पंचनामे ज्या वेळेला राज्य सरकारकडे प्राप्त होतील त्यावेळेला योग्य प्रकारची मदत ही संबंधितांना त्या ठिकाणी निश्चितपणाने केली जाईल, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। सर, अनेकांचे संसार उघड्यावर असतात।
मदत मग कधी भेटणार? मदत भेटणार म्हणजे आता ज्यांना घरं पडली, ते घरं पडली तातडीची मदत आपण देतोच थोडी बहुत. त्यांना अन्नसुद्धा म्हणजे जे रेशनिंग असतं ते रेशनिंगसुद्धा तहसीलदार प्रांत या मंडळींचं या गोष्टीकडे लक्ष आहे. त्या पद्धतीनं त्यांना अन्नधान्य देण्याचा प्रयत्न झालेला आहे. अशा पद्धतीनं काही सामाजिक संस्था आहेत किंवा आमचे आमदार आहेत सचिन पाटील या आमच्या काही आमचे शिवरूपराजे आहेत या आणि इतर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या संदर्भामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये संबंधितांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जी शासनाची मदत आहे, ज्या वेळेला सगळे एकत्रित पंचनामे राज्य सरकारला प्राप्त होतील त्यावेळेला शासनसुद्धा निश्चितपणानं मदत करेल. मदत आपण का दरवेळेस जे पूर नदीकाठची जे आहेत घरं असतील काय असतील ह्यांचं कायमचं पुनर्वसन करणं गरजेचं असं वाटत नाही का आपल्याला? नाही, आता काय होतं, फलटणला हे पहिल्यांदाच गेलं नाही. दरवेळेस आता कसं होतं 2 वर्षातून 3 वर्षातून जरी पहिल्यांदा झालं असलं तरी निरा नदी काठची घरं अनेक वेळा वाहून गेलेली आहेत. नाही. आता मुळामध्ये साहेब विषय असा आहे, आता त्या विषयावर मी न बोलणं चांगलं म्हणजे उगीच त्या विषयाकडे आपण गेलो तर कुठंतरी वादाकडे जाऊ. त्यामुळं ठीक आहे, त्या पद्धतीचे पंचनामे आम्ही करू आणि जे काही आवश्यक आहे ती कार्यवाही निश्चितपणाने आम्ही करू. दुसरा भाग आपण आता जी घरं वाहून गेली त्यांना मदत करणार तातडीची असं सांगितलं, पण आता उद्या खरीपाचा पेरा तोंडावर आहे आणि शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालंय. तो पेरा करण्याच्या परिस्थितीत नाही आर्थिकदृष्ट्या, तर त्याला तातडीची काही मदत आपण करणार नाही. तातडीची मदत म्हणजे NDRFचा जो निकष आहे या निकषानुसारच मदत केली जाते आणि ही मदत तातडीनं कशी शेतकऱ्यांना देता येईल या संदर्भामध्ये शासन निश्चितपणानं प्रयत्न. अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. MDH